व्हॉट्सअप म्हटलं मित्रांनो, कशा तुम्ही चांगले असाल, चांगलेच असायला पाहिजे. तर सर्वात आधी तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, विषय असा आहे, मी आज आलोय मामाकडे. तर मित्रांनो, त्यांच्याकडे 2 दिवस जत्रा असते. आज मारुतीची, उद्या गावदेवीची जत्रा आहे. तर मित्रांनो, त्यांची पालखी रात्री निघणार आहे. सर्वात आम्ही मारुतीच्या मंदिरात पाय पडायला जातोय. आपल्यासोबत धनंजय आहे, प्रथम आहे, माझ्या मावशीचा मुलगा, पंकजदा पण आहे, हा माझा मामाचा मुलगा, ही आमची आई, ही माझ्या मम्मीची आहे गाईज. तर हिनीच आमची मालिश केली आणि आम्ही असं तंदुरुस्त आहोत. तुम्ही बघतच असाल मला, बरोबर ना? यांची मालिश केल्याने यावी इज्जत करत नाही यो इज्जत. तर गाईज हा हप्त्यातून येते इथे वाट लावायला. तर याच्यासाठी काय नवीन आहे, जुना आहे, जुना चावल आहे, पण हप्त्याला येतो. पण मामाच तरी आम्हाला वैतागत नाही. वैतागल्या ते काय याची तोंडावर बोलतील का काही? 2 वर्ष लॉकडाऊन मध्ये तू सांग खरी बात. बागी खरा खरा बोल, बागी खरा खरा बोल. चालेल, वैतागलं का तुम्ही प्रथम सणा? नाही वैतागलो आम्ही. हॅलो, खरा मनाची बात बोला, बाहेरची बात नका बोलू. तर मित्रांनो, आता आम्ही जातोय पाय पडायला. चला तिकडे पण नेतोय तुम्हाला, पण रात्री फुल जल्लोष होणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे. कारण की यावर्षी खूप आयोजन पॉवरफुल केलं ना. सांग भाई तुमच्या गावांचा बोलता ना भाई. तर मित्रांनो, आम्ही पालखी सजावट पण केलंय, तेही पण दाखवणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, हा आहे हनुमान मंदिर. तर इथला बाहेरचा सेटअप तुम्हाला दाखवतोय डीजेचा कसा आहे. तर रात्री इथेच राडा होणार आहे. तर बघा सेटअप, रात्री तुम्हाला समजेल लाइटिंग कशी आहे ना कशी नाही. तर आता पाया पडायला जातो आतमध्ये. मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल, आम्ही पाया पडून आलो आता जातो घरी. आता डायरेक्ट आता गावदेवीच्या मंदिरात कधी जायचं आपण? संध्याकाळी जाऊ आपण मलिंदा मोडण्यासाठी. तर मलिंदा पण मोडायचं आहे. तुम्हाला मलिंदा माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय असते ते. तर आता जातो घरी. हॅलो मामा, आता पताकेची भर उन्हात पताके लावतोय, तुम्ही बघू शकताय. तर आता आम्हाला धंद्याला लावलेला आहे. असं वाटतंय ही आमचीच जत्रा आहे काही. प्रथम काय बोलते मग? हा ना, आमचीच जत्रा आहे, मला पण असं वाटतंय. तर आता करू काय, आपण भेदभाव करत नाही. करू आपण जे चांगले वाटेल तेच करायचं. आता बघू शकता तुम्ही. बघूया किती पताके लावण्याचा बेत आहे बाळूमामा यांच्याकडनं. एक तर लावत घेतलेला आहे. भेटूया आपण पताके लावून झाल्यावर. अर्धवट पतंगांचं काम थांबलेलं आहे, कारण की मामाने आणलेल्या 70 रुपयाच्या पुढे गेला तो. 70 रुपयाच्या पताका आणल्यात ना, 4-5 वेळा बोलला आम्हाला तो. 70च्या घेऊन आल्या 70च्या. तर मित्रांनो, जत्रा यांची आहे, तर यांना पैशांचा विचार करायला नाही पाहिजे. तर मित्रांनो, या आहेत माझ्या मामाच्या मुली, बघू शकताय. पाकिट सांगितलंय प्रथम शेठने पैसे दिलेले आहेत. आता त्याच्या मुलाला सांगितलंय 70 रुपये. आम्हाला दया वाटली, कारण की पैशाने घाबरला नाही पाहिजे जत्रे दिवशी. तर रात्रीचा कार्यक्रम कसा असणार आहे वाला तुझा? एकदम जल्लोष ना. बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, रात्री बघू आपण काय सोय करतायत आमचे मामा लाडके. तर तुम्हाला दाखवणारच आहे मी. तू काय बोलते मग? धनू, धनंजय पण सोय करणार आहे आपली, टेन्शन नका घेऊ काहीच. हा काय, आम्ही जास्त काय नाही, फक्त एक बिजरचा बॉक्स बस आहे आमच्याला. गाईज मी कामाला नेलं नाही. गाईज यावेळी टेन्शन नाही घ्यायला पाहिजे, कारण की यांना एनआरसीचा पैसा येणार आहे, तरी घाबरतो नाही. साइड बिझनेस पण चालू आहे आमचा, तुम्ही बघू शकता गाईज. साइड बिझनेस चक्की. तर मित्रांनो, चला भेटूया जेवून. तर जेवतोय, वेज असणार आहे, कारण की आज आहे, तुम्हाला माहिती आहे आज काय. तर चला भेटूया. सोनू, तर मित्रांनो सोनू पण आहे आपल्या सोबत, आई पण आले कुठली तरी. मित्रांनो, आता जातोय पालखीला लाइटिंग लावायला. तुम्ही पालखी दाखवतात. आम्ही निखिल आहे आपल्यासोबत. नमस्कार मंडळी. चला मग दाखवूया तुम्हाला डेकोरेशन पालखीचा.
त्याच्यात घे ना मोबाईल मध्ये मग. हे मी काय तो आता जरा कमी करा रे. हे बाबा नो बारीक कट करा, बारीक एकदम. याचे 2 करा, त्याचे 2 करा. तर मित्रांनो जवळजवळ 80% काम झालेलं आहे पालखीच्या सजावटचा. तर तुम्हाला क्लोज मध्ये दाखवतोय कशी झाली ती. चला मग. दोघे निखिल साईड लावू ना निखिल तू बी घेऊन दे, घे त्यांना होत काही. हात येतं तुझा मध्ये. फायनली पालखीचं काम झालेलं आहे. लास्ट मी आता देवलात नेते. नमस्कार शिल पाटील. निखिलने इथूनच खांदा लावलेला आहे. हात लाव रे पालखीला. फाट मेहनत घेणारा हा एकच माणूस आहे, तो म्हणजे आपला बाळू मामा. रात्रीची सोय त्याने दुपारपासून चालू केलेली आहे. त्यावेळी बघू शकताय वरतून पण आपल्याला पब्लिक बघत आहे. तर बाळू मामा कष्ट खूपच घेत आहे. प्रथम बघू शकताय रात्रीची सोय, फोकस वगैरे लावत घेतलेला आहे. आपल्यासोबत जनामा पण आहे. काय बोलतोय मामा? मामा पण आताच आलाय काहीच. आतमध्ये दाखवतो तुम्हाला. माझी मम्मी पण आले, दुपारीच आले. तर मी बाहेर होतो. तुम्ही पालखी बघितली असेल. मावशी वगैरे, मामी पण आहे. मावशी, लाडकी मावशी आमची. चिंगूस मामा आहे, चिंगूस मामा. मम्मी पण आहे आपली मयूर. आई, आई काय बोलते मग? चला चला मग. असा पैसा कमी पडला नाही तर यांनी तोडच नाही सेटअपची. बघू शकताय हा वाघ खरपातला डाकू आहे. खरपातला डाकू वाघ नाही, सॉरी. बघू शकताय ही वायर. काय ती वायर, काय तो डोका. ए बाला कोंबडा नाही आणला हा? काहीच. उद्या ती कोंबड्याची सोय पण केलेली आहे. आपलं कोंबडं काय आपलं गाईज रुबाबदार कोंबड्या असं वाटतात मला. पण असं वाटतं, असं वाटतं डिप्पी डिप्पी नाही, 2 डिप्पी वाले आहेत. डिप्पी वाले कोंबडे आहेत गाईज. हो कितनी शिस्ता शिस्ता शिजणार ना गाईज असं वाटतंय मला. खायला काय हे बाई गाईज यांच्या पायावरूनच समजते. यांना 4-5 शिट्ट्या, 4-5 शिट्ट्या घ्यायला लागतील. तर मित्रांनो रांगोली वगैरे सर्व काय काढलंय. आता 7:30ला पालखी निघणार आहे यांची. तर तुम्हाला दाखवणार आहे मी जल्लोष. प्रथम पण डान्स करणार आहे. खास प्रथमचा डान्स दाखवणार आहे तुम्हाला मी. अरे जसे काय आपलीच पालखी. हे वरती कर. कल्याण आणि कल्याण कोलीवाडा मित्रांनो कोणचा सर्वांचीच पालखी असते. आपण पण पुढाकार आम्ही घेतलंय. हे गाववाले राहिले असे. काय 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 40 गावांनी जत्रा असते. मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतोय. ही जत्रा प्रत्येक गावात असते. 40 गाव 30 गावाची जत्रा आहे आज. तर वडोलीची पण आहे. अट्टाल वडोली दोन्ही गावातली जत्रा आहे. म्हणून टेन्शन नाही. डीजेचा सेटअप झालेला आहे पूर्ण. फक्त गाणी लावायचे. डीजे बाळू मामा. चल लाव रे गाणी लावर. ओ माय गॉड डीजे काय तो आवाज. आता डीजेची दिवाबत्ती चालू आहे. कला आवरेला आया दे. तर गाईज हा आहे सुरसिंग मुंबई पथक.
तर गाईस तुम्ही ऐकलंच असेल सूर संगम बँडचा सूर. तर आता आपण जाऊया, पालखी निघणार आहे तिथून, तिथे जायचं आहे आता आपल्याला. चला मग. अजून आमचा काही नाचायचा मूड होत नाही, अंगात देव गेले पाहिजे. असं वाटते मारामारी चालू आहे तिथं. दोन पॅक मारले, दोन पॅक.
ब्लॉगर भेटलेला आहे फायनली आपल्याला. एकदम लय भारी. तुमचं युट्यूबचं चॅनल सांग पब्लिकला. युट्यूबचं चॅनल मला नाही माहिती. काय युट्यूबचं चॅनल नाही तरी ब्लॉगिंग करतोय. ब्लॉगर आता ड्रोन शॉट घेतोय, तुम्ही बघू शकताय. ड्रोन शॉट थकला ब्लॉगर. बँडवाले पण थकले असं वाटतंय. तर मित्रांनो आता हवा खायला आलोय. थोडा गुजमरल्यासारखं वाटत होतं आम्हाला. अरे नाचना कमी, नाचना कमी ना ढकलना जास्त होता त्यांचा. तर आता तुम्हाला त्यांच्या आखाड्यावर तो हनुमान मंदिराच्या इथला दाखवतोय तुम्हाला सेटअप डीजेचा. चला मग तिकडे जाऊया. मित्रांनो इथे सेटअप बघा डीजेचा. बघू शकता तुम्ही. हा हनुमान मंदिर तुम्हाला सकाळी दाखवतात असेल मी. स्पॉट आहे तुम्ही बघू शकता. इथे थोड्या वेळामध्ये राडा होणार आहे. बघू शकताय कसा तर मित्रांनो आता डीजेवर आमचा डान्स बघा. प्रथमचा आणि माझा. प्रथम काय बोलते? काय बघा ना. डीजेवर आता राडा घालतो आता आम्ही. आम्हाला थोडा याचा आवाज कानात घुसत नाही. आवाज थोडा कमी पडतोय म्हणून आम्हाला काही जमत नाही नाचायला. आता डीजेवर बघा आमचा डान्स. चला मग.
आपला कार्यक्रम चालू करायचा आहे. चला आई माऊलींचं बोल बजरंग बोलशे देवा की बोल जय श्रीराम. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चला सुरसंग ब्रास बँड पथक अट्टाली कोळीवाडा तुम्हाला विनंती करतो पुढील कार्यक्रमासाठी चालू करायचं आहे. चला कसं वाटलं आयोजन तुम्हाला? नाचून नाचून आता मी दमलोय खूप. आता हेलो आता हेलो पिऊन थोडी एनर्जी वाढवतोय स्वतःची, कारण की आता गेस्ट हाऊस अजून बसायचं आहे अजून आम्हाला. आणि गेस्ट स्पॉन्सर बाय अनिकेत पाटील आणि गेस्ट हाऊस ग्रुप गाजवायचा जे 44. तुम्हाला हेल्थची टेस्ट करून दाखवते कसं आहे. तुम्ही कधी पिला नसेल तर असं असते, असा फोडायला लागते आणि असा घोट मारायचा आणि डायरेक्ट स्वर्गात. मित्रांनो आता पालखी गावदेवी मंदिराच्या जवळ येणार आहे आता, तर आम्ही तिथेच चाललोय मंदिराजवळ. तर चला मग, तर तुम्हाला गावदेवी मंदिर दाखवतोय आता मी. मित्रांनो तुम्ही बघितलं असेल जल्लोष, काय तो जल्लोष होता, काय तो मजा. तर आमचं दर्शन वगैरे करून झालेलं आहे. आपल्याजवळ खुशाल नमस्कार फुल एन्जॉय केला गाईज सर्वांनी. आता जातोय घरी. आता बघू काय सोय होते का नाही. काय सबूत इज्जत घालवायला नको लावू माझी. मी घालवीन डाय ब्लॉग मध्ये इज्जत. हे काही नाही, लास्ट थंडा पाचतान काही. मित्रांनो मी आता जेवायला बसतोय, फ्रेश वगैरे झालोय. आजचं जेवण आता पनीर चिल्ली आहे, बिड्ड्याचा आंबाट. बिड्ड्याचा आंबाट म्हणजे प्रथमला जाम खूप आवडते. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आजची काही सोय झाली नाही, निखिल कोड्डा बसले, तर उद्या सोय करणार आहे असं वाटतंय. बघूया, उद्याचा ब्लॉग काढायला भेटलाय तर काढेन. चला भेटूया नेक्स्ट.